नमस्कार मैत्रिणींनो, सीतांजली किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज आपण हे गिलके आहेत, त्याला घोसाळी म्हणतात। तर आज आपण गिलक्याची मस्त अशी चमचमीत भाजी बनवणार आहोत। जशी काही ती मटणापेक्षा पण भारी लागते खायला। तर ही भाजी तुम्ही नक्की बनवा अशा पद्धतीने। आता पहिले मी हे इतना गिलके सोलून घेणार आहे। याची साल जाड असते, त्यामुळे सोलून घ्या। आता अशा पद्धतीने आपण गिलके सोलून घेतलेले आहेत। आता ह्याला मी मोठ्या आकारामध्ये कापून घेणार आहे। तर मैत्रिणींनो, नवीन जर कुणी असाल आणि त्यांनी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, बाजूची बेल पण प्रेस करा, त्यामुळे माझे जे नवीन व्हिडिओ आहेत ते तुम्हाला पहिले पाहायला भेटतील। तर अशा पद्धतीने मी गिलके धुवून आणलेत आणि आता मोठ्या आकारामध्ये आपण त्यांना कापायचं आहे। असं म्हणजे खूप मोठे पण नाही, अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता। त्यानंतर मध्ये त्यांना काप द्यायचे, जसं आपण भरून करतो किंवा वांगे कापतो त्याच पद्धतीने मी हे असे कापून घेत आहे। त्यानंतर इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा घेतला आहे, हा एक चिरून घेत आहे। त्यानंतर कोथिंबीर घ्यायची आहे। तर बघा, कांदा चिरून घेत आहे। तर मैत्रिणींनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा। तर आता आपण शेंगदाणे घेतलेत। तर इथे मी शेंगदाणे हे जास्त आहेत, ते आपल्याला एवढे काही घ्यायचे नाही आहेत। 1-2 मुठ अशी मी शेंगदाणे घेणार आहे। चला, तवा ठेवलेला आहे, कारण यामध्ये मी आत्ताच भाकरी केली आहेत, तर तुम्हाला दाखवल्या नाही आहेत। आता मी इथे शेंगदाणे थोडे भाजून घेते, मला जेवढे पाहिजेत तसे घ्यायचे। आता ही माझी भाजी आहे ना, 1/2 किलोचे मी 2 मुठ घेतलेत शेंगदाणे। शेंगदाणे मस्त भाजून घ्यायचे, भाजूनच टाकायचे, कच्चे नाही टाकायचे। कच्चे टाकले तर भाजीची पूर्ण चव बिघडते। शेंगदाणे छान आपण भाजून झालेले आहेत। आता मी कढई ठेवले, चला लगेच तेल ओतून घेते। तर माझ्या ह्या अशा साध्या सोप्या रेसिपी आहेत, घरच्या साहित्यात बनवते मी। आपण इथं 3 पळी असं तेल घेतलेलं आहे। आता बघा, तेल आपलं छान असं गरम करून घ्यायचं। आता यामध्ये मी जिरं टाकलेलं आहे आणि बघा, जिरं खूप छान असं फुलल्या गेले। आता लगेचच इथे मी कांदा जो आपण कापून घेतलेला आहे हा टाकून घ्यायचा आहे। कांद्याला आपण असं मस्त मऊ होईपर्यंत परतवून घ्यायचं आहे। पाहू शकता, कांदा हा आपला मऊ झालेला आहे। आता यामध्ये आपण अद्रक, लसूण आणि 1 हिरवी मिरची असं हे मी खलबत्त्यात वाटून घेतलेलं आहे। तर अद्रक लसूणची पेस्ट, 1 हिरवी मिरची आहे, छान असं कांद्याबरोबर परतून घ्यायचं, त्याचा कच्चापण जाईपर्यंत। कांदा बघा छान असा आपला परतून झालेला आहे। आता यामध्ये आपण सुके मसाले टाकायचे। तर इथे मी बघा 1 पाव चम्मच असं लाल तिखट टाकलेलं आहे, धना जिरा पावडर, हळद आणि इथे थोडासा गरम मसाला। तर आपण यामध्ये एक स्पेशल मसाला नंतर टाकणार आहोत, त्यामुळे ना भाजी खूप टेस्टी बनते। तर मी पुढे नक्कीच हा व्हिडिओ पूर्ण पहा। छान असं परतून झाल्यानंतर आपण हे जे गिलके आहेत हे सर्व टाकून घ्यायचे। आता मी गॅस बंद केले, कारण मला असं वाटलं की मसाले जळू नये म्हणून। तर मी गॅस बंद केलेला आहे आणि आता आपण सर्व छान असं मिक्स करून घ्यायचं मसाल्यामध्ये। छान असं मिक्स करून झालेलं आहे। आता यामध्ये आपण एक अर्धा कप पाणी टाकायचं, जास्त नाही टाकायचं, कारण जे भाजी आहे आपली गिलके, त्याचं कसं अंगाचं पाणी पण सुटतं, त्याच्यामुळे मग जास्त पाणी नाही टाकायचं आपल्याला, आणि आपल्याला रसरशीत करायची आहे भाजी। आता 5 मिनटं मी झाकण ठेवलं आहे, गॅस एकदम मध्यम केलं आहे, बारीक आहे। आता 5 मिनटं होईपर्यंत 5 मिनटं आपल्याला शिजवून घ्यायची आहे। चला, आता लगेचच आपण हे शेंगदाणे आहेत हे मिक्सरला थोडे मिक्सर चालू बंद करून आपल्याला जाडसर वाटून घ्यायचे आहेत। बघा, शेंगदाणे आपण छान असे
वाटून घेतले, जाड आहेत. पण आता बघा यामध्ये पाणीच नाही राहिले. छान आता परतवून झाले तेलामध्ये. ही भाजी आहे ना मस्त शिजल्या पण गेलेली आहे, पण आपल्याला थोडीशी लसलसीत पाहिजे, त्यामुळे यामध्ये मी थोडं पाणी टाकलेलं आहे. शूट नाही झाले. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे बघा. आणि बघा हे गिलक्या आहेत ना घोसाळी, हे पण छान शिजून झालेले आहेत. आता इथे आपण जे शेंगदाण्याचं वाटण केलेलं आहे, शेंगदाण्याचं कूट टाकून घेतला, मिक्स करायचं आहे. तुम्ही पाहू शकता कलर पण. आता यामध्ये आपण एक अर्धा चम्मच घरचा कांदा लसूण मसाला टाकलेला आहे. ह्या मसाल्यामुळे ही भाजी खूप अशी टेस्टी लागते, खूप भारी लागते. लहान मुलं खात नसतील ना, ते सुद्धा चाटून पुसून खाणार नक्कीच. आता परत मी 2 मिनिटांसाठी झाकण ठेवले आहे. गॅस बारीक केलेला आहे आणि बघू शकता आहा भाजी किती छान झालेली आहे. पहा मस्त अशी झाली. चपाती, भाकरी, पराठे कशाबरोबर पण खा, मस्त लागणार. आता वरनं मी अशी कोथिंबीर कापून घेत आहे. आपण जास्त पसारा करत नाही बसायचा भांड्यांचा, म्हणून मी हातावरच वरती घेऊन कापून घेतले कोथिंबीर. भाजी खाण्यासाठी तयार आहे. पाहू शकता तुम्ही भाजी मस्त झाले. ताट करते. आता इथे मी भाकरी केले, कारण मी सकाळी कसं भाकरी करत असते आणि रात्री माझ्या भरपूर अशा चपात्या असतात. तर मस्त अशी तांदळाची भाकरी आणि भाजी खाण्यासाठी तयार आहे. थोडंसं तुम्हाला खाऊन पण दाखवते. गरम आहे. खूपच गरम आहे. एक नंबर ही भाजी झालेली आहे, मटणापेक्षा पण भारी. चला परत भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.